नमस्कार मित्रांनो, एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 7वी इतिहास पाठ 3 धार्मिक समन्वय. याच्या आधीच्या पाठांमध्ये आपण इतिहासाची साधनं म्हणजे काय, त्यांचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासामध्ये कसा केला जाऊ शकतो याची माहिती घेतली. दुसऱ्या पाठामध्ये आपण शिवपूर्वकालीन भारताचा अभ्यास केला होता. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीच्या आधी आपल्या भारतामध्ये कोणते कोणते राज्य करत होते किंवा कोणते राजघराणे होते, कोणत्या सत्ता होत्या, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण केला. आता आपण त्या काळामध्ये धार्मिक समन्वय कसं होतं, म्हणजे इन शॉर्ट जे काही धर्म वगैरे होते किंवा संत वगैरे आहेत, तर त्यांचे विचार किंवा ते एकत्र कसे राहायचे, या सगळ्याचा अभ्यास आपण आजच्या या पाठामध्ये करणार आहोत. भाषा आणि धर्म यांची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. आपल्या भारत देशामध्ये अनेक भाषा बोलणारे, अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात आणि हेच आपल्या भारताचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. सो इट इज आपल्या भारतामध्ये आपल्याला विविधतेमध्ये एकता पाहायला मिळते. अनेक धर्मांचे, अनेक वेशभूषा, भाषा सगळं काही वेगळे असणारे लोक पण आपण एकत्र राहतो. तर हे आपल्या भारताचं मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावाचे तत्व पण स्वीकारलं आहे. म्हणजे सगळेच धर्म समान आहेत, कुठलाही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ असं काही नाही, सगळे धर्म समान आहेत, हे आपल्या संविधानाचे तत्व आहे. आणि म्हणून आपला भारत देश हा धर्मनिरपेक्ष वृत्तीने जो आहे तर तो काम करतो. कुठल्याही धर्माला जास्त महत्त्व, कमी महत्त्व असं काही नाहीये, सगळे धर्म समान आहेत. ठीक आहे. मध्ययुगीन भारतामध्ये, मध्ययुगीन भारत म्हणजे काय, इसवी सन 90 ते 18वे शतक. तर मध्ययुगीन भारतामध्ये समाज जीवनामध्येही या तत्वाच्या आधारे धार्मिक समन्वय करण्याचे प्रयत्न निर्माण झाले होते किंवा प्रयत्न सुरू झाले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म, सुफी पंथ यांचे आपल्या समाजामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. तर यांच्याबद्दल आपण डिटेलमध्ये या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. भारताच्या निरनिराळ्या प्रदेशांमध्ये विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्ती बरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वयावरती भर दिला. म्हणजे ईश्वर भक्ती तर केलीच पाहिजे, पण धार्मिक समन्वय, सांप्रदायिक समन्वय, लोकांचं आचरण कसं असावं, विचार कसे असावे, याच्यावरती पण भर दिला गेला. आणि या संदर्भातच माहिती आपण आजच्या आपल्या पाठामध्ये बघणार आहोत. भारतीय धर्मजीवनामध्ये प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान याच्यावरतीच जास्त भर होता. हे असं का होतं, कारण आपण 6वीला असताना 4 वेद पाहिले होते. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की यजुर्वेदामध्ये जे काही यज्ञविधी असतात, जे काही धार्मिक गोष्टी होत्या किंवा विधी वगैरे आहेत, तर त्या कशा करायच्या किंवा त्याचं महत्त्व वगैरे हे सगळं लिहून ठेवलंय. पण या सगळ्या वेदांची भाषा ही संस्कृत होती, जी त्या काळच्या किंवा तेव्हाच्या सामान्य जनतेला समजेल असं नव्हतं. आणि ही फक्त ब्राह्मणांना वगैरे भाषा समजायची. आणि त्याच्यामुळेच मग काही ब्राह्मण लोक याचा फायदा घेऊ लागले आणि याच्यामुळे कर्मकांड वगैरे वाढीस लागलं. ठीक आहे. पण त्याच्यानंतर मात्र मध्ययुगामध्ये असे बरेचसे लोक आले किंवा असे बरेचसे संत महात्मे आले की ज्यांनी लोकांना हे जे सगळं धर्माचं ज्ञान आहे तर ते सोप्या भाषेमध्ये करून सांगितलं किंवा त्यांना समजेल त्या भाषेमध्ये सांगायला सुरुवात केली. आणि मग मध्ययुगामध्ये हे दोन्ही मार्ग मागे पडून भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गामध्ये अधिकार भेदांचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून आले. म्हणजे त्या भागाला काय सुटेबल आहे किंवा त्या भागामध्ये लोकांना कसं कळू शकतं धर्म म्हणजे काय आहे वगैरे वगैरे, हे सगळं लक्षात घेऊन तिथल्या लोकांनी त्यांना हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. या पंथाने संस्कृत भाषेऐवजी सर्वसामान्यांच्या भाषेचा अवलंब केला आणि त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी या धार्मिक चळवळींचा हातभार लागला. आणि संस्कृतपेक्षा त्या लोकांना जी भाषा समजते किंवा त्या लोकांची जी काही बोलीभाषा असेल त्याच्यामध्ये हे सगळं समजून देण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. आणि त्याच्यामुळेच त्या भाषेचा पण विकास झाला आणि त्या सगळ्या गोष्टी पण लोकांना समजू लागल्या. आता आपण पाहणार आहोत भक्ती चळवळी. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतामध्ये झाल्याचे मानले जाते. या भागामध्ये नायनार आणि अळवार या भक्ती चळवळीचा उदय झाला. नावं लक्षात ठेवायची आहेत, नायनार आणि अळवार. नायनार हे शिवभक्त तर अळवार हे विष्णुभक्त होते. ज्याप्रमाणे आपल्याकडे शिवभक्त आणि वैश्विकला विष्णुभक्त म्हटलं जातं, त्याप्रमाणे हे नायनार आणि अळवार होते. विष्णू आणि शिव एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचे प्रयत्नही झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा असे दाखवून हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे महादेव, हर हर महादेव आपण म्हणतो, तर महादेव, तर दोन्ही पण एकच आहेत, शिव आणि विष्णू एकच आहेत हे दाखवण्याचा पण प्रयत्न केला गेला. त्यांच्या अनेक स्वरूपामध्ये मूर्त्या पण तयार केल्या की अर्ध विष्णू आहे आणि अर्ध शिव आहे. या भक्ती चळवळींमध्ये समाजाच्या सर्व
स्तरांमधील लोक सहभागी झाली. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतामध्ये रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सगळ्यांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि त्यासाठी त्यांनी या युक्तीचा वापर केला होता की शिव आणि विष्णू एकच आहे, त्याच्यामुळे कुठेही मतभेद होण्याचा काही प्रश्न नाहीये किंवा कोणीही वेगळं असं काही नाहीये, सगळे एकच आहेत हेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला जातोय. नेक्स्ट आहे उत्तर भारतामध्ये संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितलेले आहे. संत रामानंद उत्तर भारतामध्ये. संत कबीर हे भक्ती चळवळीचे एक विख्यात संत होते. त्यांची दोहे वगैरे तुम्ही ऐकली असतील संत कबीरांची. तर त्यांनी तीर्थक्षेत्रे, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाही, सत्यालाच ईश्वर मानले. म्हणजे तीर्थक्षेत्रामध्ये जाऊनच पूजा करणं, मूर्तीपूजा करणं यापेक्षा जे सत्य आहे, जे ॲक्च्युअल माणुसकी आहे, जे ॲक्च्युअल मानवता धर्म आहे, त्यालाच त्यांनी देव मानलं, त्यालाच त्यांनी ईश्वर मानलं. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद हे काही त्यांनी मानलं नाही. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारले. त्यांचं असं मानणं होतं की हिंदू मुस्लिम दोन्ही एक आहेत, असं दोघांमध्ये भेदभाव करण्याची काही गरज नाहीये किंवा करायचंच नाहीये. दोन्ही एकच आहेत, सगळ्यांचा देव एक आहे, सगळे एक आहेत असंच त्यांचं मानणं होतं. नेक्स्ट आहे बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथांची बंधने ओलांडून भक्ती चळवळीमध्ये सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत त्यांना आपण वैष्णव म्हणतो. विष्णू म्हणजेच कृष्णाचाच अवतार आहे. कृष्ण विष्णूचेच अवतार आहेत. ठीक आहे. आणि हे ते कृष्णाचे निस्सिम भक्त होते आणि त्यांनी पण समतेचा संदेश दिला. त्यांनी गुजराती भाषेमध्ये हे सगळं जे संदेश आहेत ते दिले होते आणि त्यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानले जाते. संत मीराबाई कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यामधील होत्या. राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीमध्ये तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केल्या. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता आणि मानवता यांचा संदेश देणारे आहेत. भक्तिगीते म्हणजे त्यांनी कृष्णांच्या भक्तीमध्ये असताना काही गीतांची रचना केली आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे विषय होते तर ते भक्ती, सहिष्णुता आणि मानवता हे विषय होते किंवा याचे संदेश त्या कवितांमधून आपल्याला मिळतात. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले आणि हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. त्यानंतर मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत. संत तुलसीदासांच्या रामचरित मानस या ग्रंथामध्ये रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. कर्नाटकमध्ये महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला विरोध केला आणि श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले की आपण सगळ्यांनी जात वगैरे न मानता सगळ्यांनीच कष्ट केले पाहिजे, सगळ्यांनी मेहनत केली पाहिजे, आपण सगळे एक आहोत. त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. याचा अर्थ श्रम हाच कैलास होय, म्हणजे श्रम हाच ईश्वर किंवा श्रम हाच देव आहे असा आहे. आपल्या चळवळींमध्ये स्त्रियांनाही त्यांनी सहभागी करून घेतले. अनुभव मंडप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेमध्ये सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले आणि त्यांनी आपली जी काही शिकवण आहे तर ती कन्नड भाषेमध्ये, कारण तिकडची लोकभाषाही कन्नड होती, तर त्यामध्ये सगळ्यांना म्हणजे त्या भाषेमधून सगळ्यांना उपदेश केले. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेमध्ये ही रचना केल्या. त्यापैकी मनमथ स्वामी यांनी लिहिलेला परमरहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले आणि त्यांनी कन्नड भाषामध्ये अनेक भक्ती वचने किंवा भक्ती कवने म्हणजे भक्तीच्या वरती पद्य वगैरे लिहिलेली आहेत. नेक्स्ट आहे महानुभव पंथ. 13व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रामध्ये महानुभव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. हे तुम्हाला MCQs मध्ये वगैरे विचारलं जातं की महानुभव पंथ महाराष्ट्रामध्ये सुरू ज्यांनी केला तर ते आहेत श्री चक्रधर स्वामी आणि त्यांचे गुरु होते श्री गोविंद प्रभू. चक्रधर स्वामींच्या शिष्यांमध्ये सर्व जाती धर्मातील स्त्री पुरुष यांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते आणि त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती करत मराठीमधून उपदेश केला.
संस्कृतऐवजी मराठी भाषेला त्यांनी प्राधान्य दिलं. याचं कारण हेच होतं की सामान्य जनतेला संस्कृत मोस्टली येत नाही, त्यांना समजावं यासाठी त्यांनी मराठीमधून सगळं जे काही धर्माच्या गोष्टी आहे किंवा त्यांचं जे काही ज्ञान आहे ते सांगितलं. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथनिर्मिती केली आणि या पंथाचा प्रसार महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. विदर्भातील रुद्रीपूर हे या पंथाचे प्रमुख स्थान आहे किंवा महत्त्वाचे स्थान आहे. अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. तसेच हा पंथ पंजाब, अफगाणिस्तान अशा दूर प्रदेशांपर्यंतही पोहोचला आहे. सुरुवात महाराष्ट्रामधून झाली होती. महानुभव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना पुढील प्रमाणे आहेत. माहीम भट यांनी संपादित केलेले चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळा चरित्र हा एक ग्रंथ आहे. आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे धवळे केशोबास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ, दामोदर पंतांचे वच्छाहरण, भास्कर भट बोरीकर यांचा शिशुपाल वध, नरेंद्रांचे रुक्मिणी स्वयंवर इत्यादी ज्या रचना आहेत किंवा ग्रंथ आहेत ते प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रामध्ये संत एकनाथांनी लिहिलेल्या हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महम्मद यांचे शेख महम्मद अविंध त्यांचे हृदयी गोविंद हे वचन प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे गुरु नानक. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होते. गुरु नानक जयंती वगैरे तुम्ही ऐकलं असेल तर शीख धर्माचे ते पहिले गुरु होते. त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मांच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही त्यांच्या लक्षात आली. म्हणजे त्यांना हे कळलं की सगळ्यांकडे हिंदू असू दे, मुसलमान असू दे आणि इतर कोणताही धर्म असू दे, सगळ्यांचा मूळ हाच आहे की देव एकच आहेत. सगळ्यांना समानतेने वागवले पाहिजे. स्त्री पुरुष समान आहे. आपलं काम हेच आपला देव आहे. हेच सगळ्या प्रत्येक धर्माचा विचार होता आणि सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावरती भर दिला. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख असं म्हटलं जायचं. नेक्स्ट आहे गुरु ग्रंथ साहिबा हा शिखांचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे भगवद्गीता आहे, मुसलमानांमध्ये कुराण आहे, हॉली कुराण ज्याला आपण म्हणतो, त्याप्रमाणे शिखांमध्ये गुरुग्रंथ साहिब हा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकांनंतर शिखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु. त्यांच्याबद्दल आपण ऑलरेडी इन्फॉर्मेशन मागच्या पाठांमध्ये पाहिलेली आहे. त्यानंतर सर्व शीख गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच गुरु मानू लागले. सो अशा पद्धतीने शिखांचे एकूण 10 गुरु झाले होते. सुफी पंथ. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येतं अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणीमात्रांवरती प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधीपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोईनुद्दीन चिस्ती, शेख निझामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजामध्ये ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतामध्ये सुफी संगीत परंपरेने मोलाची भर घालत आहे किंवा घातली आहे. संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्यांना आचरणासाठी सोपा होता, कारण त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितला होता. सर्वसामान्य जनतेला समजेल या भाषेमध्ये ते सांगितलं होतं. सर्व स्त्री पुरुषांना भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोकभाषेमधून मांडले. सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जडणघडण झाली आणि तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. तर अशा पद्धतीने आपण धार्मिक समन्वय हा पाठ पाहिलाय. याच्यामध्ये आपण प्रत्येक धर्माबद्दल माहिती घेतली. शीख धर्म असू दे किंवा आपण काय म्हणूया मुस्लिम धर्म असू दे, इतर कुठलाही धर्म आहे, प्रत्येक धर्म त्या ठिकाणी चळवळी कशा होत्या, धार्मिक चळवळी कशा आहेत, संतांनी कोणते ग्रंथ लिहिले, कोणते काव्य लिहिलं, कोणतं पद्य लिहिलं, याच्याबद्दल आपण माहिती घेतली. आय होप तुम्हाला या पाठामध्ये कोणताही डाऊट नाही. अजून जर काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्राबद्दल अभ्यास करणार आहोत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.